गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू भगिनी, तुम्ही कसे आहात आणि तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? शुक्रवारी आपण काय बोललो होतो की जर मार्केट 260च्या वरती जात असेल तर मी काय करायचा, इंटरेस्ट घेईन किंवा 40च्या खाली गेला तर मी इंटरेस्ट करेन, कारण का मार्केटची रेंज आता मोठी वाढलेली आहे. मार्केटने सरळ गॅप अप देऊन आपला टार्गेट डायरेक्टली हिट केला आणि विषय संपवला आहे. होतंय काय, तुम्ही वारंवार बघताय आता लेवल्स वरती मार्केट आपल्या काम करत आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण वर्किंग आवर्स मध्ये मार्केटला साप चावतोय, ना साप सोंग्या गप्प, एकदम गप्प. अख्खा दिवस 9:30 ते तुम्ही 2:15 पर्यंत बघा, 3:10 काहीच नाही. 2:15 नंतर मुवमेंट येते कुठली तरी एक छोटीशी अशी, पण आता ती मुवमेंट पण कमी यायला लागले. प्रीमियम जराशे आता होल्ड करायला लागले, त्यामुळे एक चांगली गोष्ट घडते मार्केटमध्ये. बघा, 2 हफ्ते झाले CAS क्लोजिंग ऑप्शन सेशन जे चाललेत त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन चालले की नाही चालले, काय चाललंय एक्झॅक्टली कळेल. जर मार्केटमध्ये पैसा लागणारच नाही तर FIDA वाले कोणाचा पैसा खाणार? विषयच नाही ना. त्यामुळे मार्केटमध्ये व्हॉल्यूम कमी होताना दिसतोय. ठीक आहे, निफ्टीच्या एक्सपायरीला किंवा सेन्सेक्सच्या एक्सपायरी लोक कमी पैसा लावतायत, त्यामुळे FIDA वाल्यांना पण नुकसान आहेच. मग ती लोक त्याप्रमाणेच काम करणार. आता म्हणजे मार्केटमध्ये जो बदल असेल ना तो घडणार, पण त्याला वेळ लागणार. आस्ते आस्ते सगळ्या गोष्टी सेटल होतील. ठीक आहे, आजचा व्हिडिओ आपण रविवारचा बनवत आहे, तो सोमवारसाठी खास, आणि त्याचबरोबर आपण वीकली अनालाइज करतो. ठीक आहे, तर येऊया मार्केट ज्या पद्धतीमध्ये चाललंय ती पद्धत समजून घेऊया. शेवटच्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, बघून घ्या आणि समजून घ्या एक्झॅक्टली काय होतंय ते. ओके, 15 मिनिटामध्ये मला 5 मिनिटामध्ये आपण झाले, 15 मिनिटामध्ये मला मार्केटचा ट्रेंड जो बॅरिश होता, बॅरिश आहे, अजून पण बॅरिश आहे, तो दिसतोय. ठीक आहे, पण तो झालाय का? बॅरिश अजून चालू आहे का? तो थांबलाय का? बघा, मार्केट ह्या 20 तारखेला दिवशी ना गॅप अप ओपन झाले ना, त्यानंतर मार्केट सेटल्ड आहे. पण मार्केटने ना जो पॅटर्न बनतोय, नीट बघा, हा जो पॅटर्न ना लोअर लोचा, इथे त्याला रिस्पेक्ट केलेला आहे. हा पॉईंट तोडणं जरुरी आहे. मी तो हा पॉईंट पेक्षा डायरेक्टली बघा, इथे मार्केट सेटल होतं. हा जो भाग आहे ना तोच, हा वाला. इकडनं मी असं जर आणत असेल ना तर नीट बघून घ्या, लगभग माझी लेवल जी बनते ना ही बनते. मला जर पॉझिटिव्ह व्हायचं असेल तर मी डेफिनेटली 420च्या वरती पॉझिटिव्ह, म्हणजे मार्केटने जी पॅटर्न केलाय ना, जर तो असा येत असेल तर मी समजेन येस, मार्केटमध्ये एक अप्पर ट्रेंड लाईन चालू आहे. मग पॅटर्न मार्केट ह्या पॅटर्नला फॉलो करेल. ठीक आहे, आता बघा पॅरलल झोन मध्ये पण तुम्हाला दिसत असेल की असा पॅटर्न लागलेला आहे. ठीक आहे, पण आता काय पॅटर्न होईल? आता पॅटर्न असा होईल. नीट बघा, माझा पॅटर्न कसा होतोय हे डिपेंड करतं. आणि येणाऱ्या वीक मध्ये तुम्हाला सांगितलं मी, तुम्ही माझे ना ऑगस्टचे पहिल्याच्या हप्त्याचे व्हिडिओ बघा. मी सांगितले ऑगस्ट मध्ये मार्केट पूर्ण तुम्हाला थकून टाकणार आहे, मार्केट साईडवेज राहणार आहे. आणि हा आराखडा बनवलेला बघा, किती दिवसापासून तुम्ही माझे 5चे व्हिडिओ पण बघून घ्या. मार्केट लेवल मध्ये जाते, लेवल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे मी लेवल्स वरतीच काम करतो. लेवल्सच्या व्यतिरिक्त मला काय कळत नाही. टेक्निकल जे पण करतोय मी ते विचारपूर्वकच करतोय. ठीक आहे, हा, मला हप्त्यामध्ये पैसा भेटत नाहीये, मला मार्केट पैसा देत नाही, या गोष्टी, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला ट्रेड करण्यासाठी प्रेरित करतात, पण आपल्याला ते करायचं नाही. का नाही करायचं? कारण का मार्केट जर मुवमेंट देत नाहीये तर तुम्ही कुठनं कमवणार ना? मार्केट जेव्हा मुवमेंट देईल, वन साइड मुवमेंट देईल, चालू होईल, हे असे मार्केट आम्ही खूप बघितलेले आहेत. कळलं का? असे म्हणजे बोलतात ना, मच्छीमार लोकांना, आपल्या बांधवांना, होडी जेव्हा नदीत समुद्रात जाते तेव्हा वादळ वारे खूप असतात त्यांना, असे खूप बघतो. आपण जर गेलो आपण घाबरू का? कारण आपल्याला सवय नाही गोष्टीची. त्यामुळे मला सवय आहे, जे जुने ट्रेडर आहेत त्यांना सवय आहे, प्रो ट्रेडर त्यांना सवय आहे. ठीक आहे, नवीन ट्रेडरना मी एक रिक्वेस्ट करतोय, आपल्या कॅपिटल वाचवा, कारण का येणाऱ्या दिवसात मोठ्या मुवमेंट्स तुम्हाला भेटणार, तेव्हा तुमच्याकडे कॅपिटल नसेल ट्रेड करायला. तुम्ही आता ह्याच कंडिशन मध्ये, ही जी कंडिशन आहे याच्यात तुम्ही कॉल पुट करत राहाल, वर खाली करत राहाल, बरबाद आहे, विषयच नाही या गोष्टीला. ठीक आहे, तर येऊया आता नक्की मार्केट काय करते बघायला. 15 मिनिटाचा झाला विषय, 1 तासाचा विषय बघतोय मी. मार्केट टास्क लिहिलाय. ओके, 1 तासाचं मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं की ट्रेंड लाईन दिसते, मार्केट रिव्हर्सल घेतलाय, खूप सुंदर, छान. म्हणजे ह्या गोष्टी मला समजतायत. ओके, मला पटतायत. ओके, त्यानंतर अजून जर मी वरच्या टाइम फ्रेम येतो डेली वरती, तर येस, डेफिनेटली मार्केटनी एक अप्पर मुवमेंट घेतलेला आहे असं मला समजतंय. बरोबर आहे, पण मी कधी बुलिश होईन बघा, हा जो पॉइंट आहे ना इकडे,
मार्केट ह्या पॉइंटला एक थांबलेलं. ओके, त्यानंतर मार्केटचा वरती पण एक रेंज आहे, मार्केट रेंज वरती खूप आहेत. लगभग बघा इथे 420 जी मागे तुम्हाला सांगितली तीच रेंज इथे बघा. तुम्ही टेक्निकल कितीही गोष्टी वेगळ्या वेगळ्या अँगलने बघितल्यात ना, त्याचा निष्कर्ष एकच निघतो, फक्त टाइम फ्रेम वाढली का तुम्हाला जास्त मोठा मोठा आढावा घेता येतो, मोठ्या गोष्टी करतात. पण 420 ची लेवल माझी ठाम आहे. खाली किती लेवल आहे माझी? खालची माझी लेवल जी आहे ती लगभग ही वाली आहे 440 पर्यंत आहे माझी लेवल बघा ही, इथपर्यंत. म्हणजे माझं मार्केट आता ह्याच रेंजमध्ये क्लोज होण्याचा प्रयत्न करेल किंवा ही रेंज सोडून मार्केट वरती जाणं पाहिजे, मग तर मी समजेन की हा मुवमेंट असा बनत आहे. ठीक आहे, आता मुवमेंट घेतले मार्केटने, मार्केटचा उद्याच्या ओपनिंग किंवा या लास्टचा वीक, हा जो लास्टचा वीक आहे ना, हा शेवटचा हप्ता जो आहे 24 पासून ते 29 30 पर्यंत 31 पर्यंत, या वीक मध्ये मार्केटने काही चांगल्या मुवमेंट दिल्या, या रेंज तोडल्या तर आपल्याला कळेल. सिंपल गोष्ट आहे, मार्केटने जर 420 ची रेंज तोडली तर मार्केट वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करेल, नेक्स्ट रेसिस्टन्स कडे यायचा प्रयत्न करेल, किंवा मार्केट डायरेक्टली मला 23,700 ची लेवल दिसते. बघा रेंज मी मोठी सांगतोय, का सांगतोय? कारण आपण विकलीचा अभ्यास करतोय. ठीक आहे, विकलीवरती येऊन बघूया आता मग. ओके, विकलीवरती येऊन बघूया. विकलीवरती काय एक प्रेशर निर्माण झालेला दिसत आहे. इकडनं डोजी होती, खाली याला मार्केट ट्रेंड लाईन लागले आणि इथे आता हॅमर बनलाय. हॅमर इज अ पॅटर्न फॉर बुलिश ट्रेंड. ओके, आता तुम्ही जर विकलीवरती बघाल ना, विकलीवरती मजा आहे. कसं माहिती का, जेवढं तुम्ही टाइम फ्रेम वाढवत असाल ना, तर तुम्हाला क्लिअरिटी येते कसं काय कुठे करायचं करून. तर तुम्ही जर बघाल ना आता विकलीवरती, मार्केटमध्ये हा जो मुवमेंट आहे हा चॉपी झालेला आहे. आता इकडनं जसं मी बोललो तुम्हाला मगाशी पण 2 मिनिटापूर्वी, की येणाऱ्या हप्त्यामध्ये मार्केटची दिशा कळेल. येणाऱ्या दिशेमध्ये अशी दिशा झाली ना, तर मार्केटला एक असा मुवमेंट किंवा एक खालचा मुवमेंट देणं भाग आहे. खालचा मुवमेंट दिला तर तुम्हाला एम पॅटर्न दिसेल, वरचा पॅटर्न दिला तर मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड दिसेल, प्राइसिंग दिसेल, एलिवेट वेव्ह चार्ट ऍक्टिव्ह होतो दिसेल तुम्हाला. त्यामुळे विशेष नाहीये, मी खूप क्लिअर आहे माझ्या अभ्यासावरती. मला डेली पैसा नाही भेटत चालेल, पण मला डेलीचा अभ्यास, मला डेली काहीतरी नवीन शिकायला भेटते. रोज मी काहीतरी नवीन उपक्रम करतोय, मला शिकायला भेटते, समजायला भेटते, मार्केटशी अजून कनेक्ट होतो, मला तेवढं बस आहे. कारण पैसा आज आहे उद्या नाही, आणि उद्या असेल तर परवा नाही. ती गोष्ट सोडून जर तुम्ही अभ्यास बघितलात ना, तर जो अभ्यास तुम्ही या शिक्षण तुम्ही आज घेताय ना, तो तुमच्या आयुष्यभर राहणार आहे. ते परवा तुम्हाला कळणार नाही आणि नंतर परत कळेल, ते काय लाईट नाहीये, चालू बंद बटनावरती होणार आहे. जे शिकाल समजाल ते आयुष्यभर राहील. म्हणून पैशाच्या पाठी धावू नका, पैसे कमवण्याच्या पाठी धावू नका, तुम्ही तुमच्या अभ्यासावरती लक्ष द्या. मी स्टेबल आहे, या महिन्याचा माझा आरोग्य खूप कमी, म्हणजे खूप वर्षांनी मला माझा आरोग्य कमी झालाय. माझ्या फॅमिली मेंबर्स पण सांगितलं की माझा आरोग्य खूप कमी झालाय. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट माझा जो असतो ना ऍपनचा, तो 100 100 150% वरती असतो, पण आता काय झालंय खूप कमी आलाय. बोलता मला कसं वाटतं, का कारण का ट्रेडच तसे भेटत नाहीयेत. माझा सेटअप भेटतोय, तर माझा सेटअप भेटत नाही तर मी जीवाच्या आकांताने ट्रेड का करू? म्हणजे मी काय जुगार खेळू का? माझा अभ्यास जो एवढ्या वेळची मेहनत आहे, पेशन्स, डिसिप्लिन, मी लोकांना सांगतो त्या मी सोडून मी आता ह्या ट्रेडिंगला करू, मला कॅपिटल लॉस करू, मला गरज नाहीये. बघा मी मोठा प्लेअर आहे, एवढा वर्ष इथे मला यायला लागले, त्यामुळे सहनशक्ती माझ्याकडे खूप आहे, पेशन्स लेवल माझ्याकडे खूप आहेत. तुम्ही येऊन माझ्या बाजूला नगाडा वाजवाल, ढोल वाजवाल, मी उठणार नाही. मी आपला शांत बसून राहणार. कारण का ह्या सवयीमुळे मी आज प्रॉफिटेबल ट्रेडर आहे. कारण मला माहितीये कुठे थांबायचं आणि कुठे निघायचंय. हे तुमच्यामध्ये पण आला पाहिजे. हे गुण फक्त गुण नसून तुमचा कॅरेक्टर दाखवतं, की तुम कॅरेक्टर म्हणजे की तुम्ही किती वेळ शांत बसू शकता एका जागेवरती. मार्केट साईडवेज आहे, थांबा ना. मार्केट जेव्हा मुवमेंट घेईल तेव्हा ट्रेड करा. जर त्या शांतीच्या मुवमेंटमध्ये, बसाच्या मुवमेंटमध्ये पण तुम्ही वर खाली करत असाल ना, तर तुम्ही ट्रेडर नाही, तुम्ही लालच करता. आणि तुम्हाला माहितीये लालचचा परिणाम काय असतात ते आयुष्यामध्ये. ज्या ज्या लोकांनी लालच केलेली आहे ते लोक 101% लिहून घ्या, लॉस केलेत. माझ्या फॅमिलीमध्ये पण खूप लोक आहेत, वारंवार सांगून 1 लॉटच्या जागी 2 लॉट, 2 लॉट, 10 लॉट पटापट वाढवलेले आहेत. त्यांना रामकृष्णाने केलेलं आहे, मी माझ्या मार्गाला लागलेलो आहे. बघा मेंटॉर जो असतो ना, तुम्हाला शिकू शकतो, समजू शकतो, पण तुम्हाला तुमचा हात धरू शकत नाही ट्रेडिंगसाठी. थांब करून बाबा, वारंवार 10 वेळा 100 वेळा सांगितलं, पण 101 वेळा तुम्ही जर ती चुका करत असाल ना, मग तुम्ही ट्रेडर नाही आहात. तुम्ही ट्रेडिंग सोडून दिलात तरी हरकत नाही. सॉरी मी जरा रूड आहे, पण मी तथ्य बोलतोय, हे सत्य आहे. आणि ह्याच घटनेवरती आपलं पुढचं आयुष्य असतं. ओके,
विकली वरती पण तुम्हाला खूप सुंदर असा मुवमेंट दिसतोय, जो आता लगभग तुटण्याच्या कगारवरती आहे किंवा त्या पायरीवरती जिकडनं मार्केटला एक सुंदर वळण भेटणार आहे. तुम्हाला बोललो ना, वेट वाट बघावी लागते, वेळ काढावा लागतो. मार्केट त्या कंडिशनला आलेलं आहे. कारण मार्केट खूप चॉपी झालंय, तुम्हाला कळत असेल, समजत असेल तर बघा हे. ठीक आहे, आता येऊया विकलीचं झालंय, डेली झालंय, सगळ्या गोष्टी झाल्या, समजल्या. पॅटर्न कुठले, चार्ट कुठले, सेटअप कुठले म्हणत नाहीयेत. RSI डायव्हर्जन बनतोय का बघूया, उलटा. ओके, तर काहीच नाही. वरच्या साईडला डेली वरती बघूया, RSI डायव्हर्जन बनतोय का, तर काहीच नाहीये. 15 मिनिटं, एक तास बघूया RSI डायव्हर्जन काय बनतोय का, तर नाही, मध्येच आहे. मार्केट मध्येच आहे. इथे आहे, इथे असेल, वर खाली असेल तर मी काहीतरी विचार करू शकेन. ठीक आहे, त्यानंतर जर मी 15 मिनिटावरती बघत असेल आहे, डेफिनेटली सेम आहे, काय फरक पडत नाही. 5 मिनिटावरती येऊन बघत असेल तर सेमच आहे. मग सगळ्या गोष्टी जर सारख्या आहेत, मग मी स्वतःला का रोखू शकत नाही, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. मेडिटेशन करा, माळा जपा. तुला वाटेल की मी आध्यात्मिक बोलतो, पण नाही, करा त्या गोष्टी. मी देवाची गाणी लावून बसतो मस्त की, कधी मूड खराब झाला तर पंकज उधास पण लावून बसतो, कधी शाहरुख खानची, कधी आमिर खानची, सगळ्यांची गाणी लावून बसतो. का? माइंड डायव्हर्ट करणं जरुरी आहे. तुम्ही जर निरंतर ह्या गोष्टीला 9:30 ते 9:15 ते 9:30 ते 3:30 पर्यंत तुम्ही बघत असाल ना, तर तुम्हाला लालच होणारच आहे. मी आपली गाणी लावतो, माझा सेटअप लावून ठेवतो, सकाळी बघतो की रेंज मध्ये मार्केट आहे, काय करणार. रेंजच्या बाहेर गेला तर मी येऊन बसतो सगळं काम सोडून. मग तिकडे चहा ठेवली असेल ती करपू दे साहेब, फरक नाही पडत आहे. चहा मी वेगळी ठेवेन, पैसा इम्पॉर्टंट आहे मला. पण तेव्हा जेव्हा ती खरीच वेळ आहे, तर गरजेपेक्षा तुम्ही जास्त कोणासाठी कराल ना, तर ते वाया जातं, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला आता येऊया आपल्या गोष्टीकडे. सेटअप लागलेला आहे, मी माझा सेटअप काही चेंज करणार नाही. जो हा सेटअप त्या दिवशीचा सेटअप होता ना, तो सेटअप मी इथे ठेवलेला आहे. ठीक आहे, फक्त एक गोष्ट मी हलवली आहे. हा जो पॅटर्न माझा खालचा होता ना, आपला 40चा, मी इथे घेतला का, कारण का आता 25 तारखेला आपली मंथली एक्सपायरी, त्यामुळे एकच दिवस राहिलेला आहे. त्यामुळे मी रेंज काय गेले, 180च्या खाली जर मार्केट येत असेल तर यस, मला टार्गेट लगभग 24,040 पर्यंत भेटण्याची शक्यता आहे. आणि वरती 280 जर मार्केटने मोडला तर माझ्याकडे पहिला टार्गेट माझा लगभग, हे बघा इथे लाईन आहे, वर दिसत असेल, लाईन माझ्या जाणार नाहीत कुठेच. ही लेवल आहे, लगभग 340 पर्यंत मार्केट येईल. त्यानंतर मोठा टार्गेट जो भेटेल तो असेल, तो 420 असेल. आणि त्यानंतर मार्केट जर वरती जात असेल तर वरचे 520, 500, 550चे लेवल्स ओपन होतील माझ्या, तो मार्ग ओपन होईल. त्यामुळे मार्केटनी काय करावं, मार्केटनी उद्या नक्कीच गॅप अप द्यावा आणि एक प्रायझेक्शन सकट मार्केटनी ह्या सगळ्या रेंज तोडाव्या, तर समजेन एक बुलिश मुवमेंट झालाय, म्हणजे हा जो पॅटर्न बनतोय तो झालाय. ठीक आहे, पीसीआर रेशो जर बघायला गेलं, तर आता 1.0 आहे. मग हा जरा अजून वरती गेला, 15-20 ला गेला तर मार्केटमध्ये मुवमेंट येईल. आणि जरा खाली गेला तर विषय संपलाय. तुम्हाला कळेल मार्केट कुठल्या दिशेला जाते करून. ठीक आहे, बघा आजच्या व्हिडिओमध्ये एवढं काय सांगण्यासारखं नाहीये, कारण का वारंवार त्याच गोष्टी जर हप्त्याभर होत असतील तर फक्त मी तुम्हाला सांभाळू शकतो, या तुम्हाला मी आगाह करू शकतो, तुम्हाला सचेत करू शकतो, की बाबा संकेत देऊ शकतो की काय होत नाही, थांबा, काय होत नाही. आणि जर हप्त्यावर मार्केट खरंच काय करत नाहीये तर मी तुम्हाला काय वेगळं देऊ. मी मार्केट चालवत नाही, लिहून घ्या, मी मार्केट चालवत नाही. मार्केट जसं चालतं तसं मी वागतोय. त्यामुळे मी सांगेन मार्केट वरती जा तर मार्केट वरती जाणार नाहीये, किंवा मी बोललो मार्केट खाली ये तर खाली येणार नाही. मी देव नाहीये. मी मार्केटला देव जर मानत असेल ना, मार्केटला सुप्रीम मानत असेल तर मार्केट प्रमाणे चालायला लागेल. त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये मार्केट चालले त्या पद्धतीमध्येच मी काम करणार आहे. माझा सेटअप असला, माझा डिसिप्लिन असला, माझ्या सेटअप मध्ये जर मार्केट असलं तरच मी ट्रेड करणार. मला पुल बॅक, 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल क्लोजिंग, 15 मिनिटाची रेड कॅन्डल क्लोजिंग खालच्या साईडला, वरच्या साईडला, या बघितल्याशिवाय मी ट्रेडिंग करणार नाही. मी हाडा मासाचा ट्रेडर आहे. मी आज बनलेलो ट्रेडर नाहीये, किंवा 2 वर्षापूर्वी बनलेलो ट्रेडर नाही. माझा प्रवास खूप लांबचा आहे. आणि ह्या प्रवासामध्ये जर मी चुका करत असेल तर माझ्या ह्या एवढ्या मेहनतीचा इथपर्यंत, आज 9वा बॅच चालू आहे, 10व्या बॅचची एन्क्वायरी चालू आहे, तर त्याला काही फायदा नाहीये. त्यामुळे संयम नियम मी पाळणार. मी मार्केटला जसं मार्केट चाललंय तसंच मी वागणार. मार्केटच्या अगेन मी जाणार नाही. हे रूल्स माझे पहिल्यापासून बनलेले आहेत.
आणि ते कायम राहणार आहेत. मार्केट 1 वर्ष या रेंजमध्ये राहू दे, मला फरक नाहीये. मी कमवत नसेल, मला फरक नाहीये, पण मी माझे रूल्स सोडणार नाहीत, माझे डिसिप्लिन तोडणार नाही, माझे सेटअप जे एवढ्या वर्षाची मेहनत आहे ती मी सोडणार नाही, तोडणार नाही. ह्याला बोलतात ट्रेडर. तुम्ही पण ह्या गोष्टीवरती जर सहमत असाल ना, तर खरंच एक लाईक द्या आणि तुमचे अनुभव सांगा. ठीक आहे. तर लेवल्स तुम्हाला समजवले आहेत, गोष्टी डीपली सांगितल्यात. वीकली मध्ये, डेली वरती 15 मिनिटांमध्ये, 5 मिनिटांमध्ये मार्केटने काय करावं ते पण सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टींमध्ये तुम्ही जर सहमत असाल, तुम्हाला हा व्हिडिओ मधला कंटेंट समजला असेल आणि आवडला असेल, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. आजचा दिवस जो आहे तो जगणं शिका. उद्या काय तुमच्या नशिबात वाढलंय ते तुम्हाला माहिती नाही, त्यामुळे लिव्ह दिस मुवमेंट. उद्याचं उद्या बघूया ना. उद्या मार्केट काय होणार आहे त्याच्यानंतरची वार्ता आहे. आज मार्केटमध्ये काय घडतंय, या तुमच्या आयुष्यात काय घडतंय, तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर, मित्रांबरोबर टाइम द्या. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. आई खूप सुंदर आहे, फक्त हसता आलं पाहिजे आणि जगता आलं पाहिजे. कालचीच एक उदाहरण तुम्ही बघितलं इंस्टाग्राम वरती, एका मुलानं EMI भरण्यासाठी उडी मारली, त्याच्याबरोबर बाप, त्याच्याबरोबर पाटणा आई गेली. काय फायदा त्या गोष्टींचा? पैसा तर आहेच, पण त्या चुकीच्या पैशाला फायदा काय? सगळा परिवार उद्ध्वस्त झाला. मी उदाहरण का देतोय, कारण का कितीही पैसा कमवला तर ते कमी पडणार नाही. शिक्षण घ्या, प्रशिक्षण घ्या आणि योग्य पातळीवरती जाऊन कामं करा. चांगले विचार ठेवा, चांगले आदर ठेवा, लोकांबद्दल चांगले विचार करा, मोठ्यांचा आदर करा, आई वडिलांना प्रेम द्या. मी हर वेळेला सांगतो, दुनियात जर देवानंतर कोणाला मान असेल तर आई बाबा, तेच जग आहे आपलं. हे उदाहरण तुम्हाला दिलंय इंस्टाग्रामचं. ठीक आहे. तर मी आता व्हिडिओ थांबवत आहे. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. आजच्या पुरती एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.